मला बऱ्याच वेळेला वाटायचं की अरे आपण पण कोल्हापूर कॅम्पला जावं का, पण तेवढं कधी असं तेवढं धाडस करायची पण मला धाडस पण करता येत नव्हतं ते. आणि ह्या वेळेला नेमकं आम्ही मुंबईला त्याच दरम्यान आलो होतो आणि दादांकडे गेलो. दादांनी विचारलं कोल्हापूर कॅम्पला जाणार का, आणि लगेच मी हो म्हटलं आणि आम्ही कोल्हापूर कॅम्पला जाण्याची तयारी सुरू केली. 26 तारखेला सकाळी आम्ही आलो तिथे आणि येताना माझ्या मनात खूप शंका होत्या. अरे आपल्याला जमेल ना, जमणार नाही, कसं आपण जाणार तिथे, मुळात जमेल का एवढ्या तासांचा प्रवास, आणि तिथे जाऊन सकाळी उठून सगळ्या तिकडे जाऊन ती सेवा करणं आपल्याला जमेल का. आणि तिथे गेलो आणि तिथे सगळ्या लोकांचा उत्साह पाहिला. म्हणजे आम्ही ज्या वेळेला त्या ग्राउंडवर गेलो आणि सगळीजण जमले होते आणि कोल्हापूर कॅम्पला जायला आपल्याला मिळतो त्याचा तो आनंद आणि तो उत्साह बघून खूप 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 बरं वाटलं आणि खूप आनंद झाला. आणि मग आम्ही त्या बसमध्ये बसलो आणि कोल्हापूरला आलो. कोल्हापूरला आल्यानंतर तिकडची सगळी व्यवस्था बघितल्यानंतर सगळ्या गोष्टींची व्यवस्था केलेली होती. मी तिकडे उतरतानाच लक्षात आलं, अरे आपण तिथे सेवा करायला आलोय की आपली स्वतःची सेवा करून घ्यायला आलोय. इतक्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली होती. संपूर्ण रस्त्यावर कसला कुठेही काहीही प्रॉब्लेम नव्हता, काहीच नाही. आणि सगळा आनंदी आनंद होता संपूर्ण बसभर. आणि सगळीजण कोल्हापूर कॅम्पबद्दलच बोलत होते. आणि मग आम्ही आलो कोल्हापूरला आणि दुसऱ्याशी सकाळी उठून जेव्हा आम्ही साईटवर गेलो तर बघितलं तर दादा आणि वहिनी आमचं स्वागत करायला उभे होते आणि इतके प्रेमाने आणि आनंदाने आमचं स्वागत करत होते की ते बघून असं वाटलं की अरे किती आई आणि दादा आपली किती काळजी घेत आहेत. तिथे गेल्यानंतर आई म्हणाली की अरे तुम्ही सगळीजण इथे आलात आणि तुम्ही सगळं खाऊन पिऊन घ्या आणि सगळीकडे फिरा आणि बघा की ह्याची तयारी किती छान सगळ्यांनी केलेली आहे आणि ही तयारी कधीपासून सुरू आहे आणि ह्याच्या पाठीमागे किती सगळ्यांचे किती कष्ट आहेत हे सगळं बघा तुम्ही. आणि नंतर आम्ही चहा नाश्ता वगैरे घेतला, सगळीकडे आम्ही फिरलो. फिरताना लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी किती छान ऑर्गनाईज केलेलं होतं. प्रत्येक जण उत्साहाने काम करत होते आणि हसत खेळत प्रत्येक गोष्ट छानपैकी सगळं छान मांडून ठेवलं होतं. आणि इतकं छान ऑर्गनाईज केलेलं मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नव्हतं. म्हणजे आपल्याकडे तर नेहमीच ऑर्गनाईज असतं, पण तिकडे गेल्यानंतर तिकडच्या गावकऱ्यांनी इतकं छान केलेलं होतं. सगळे ते गाठोडे बांधलेले होते, प्रत्येकावर प्रत्येक फॅमिलीचं नाव होतं, त्याच्यासाठी काय काय आतमध्ये होतं सगळं डिटेलमध्ये होते कपडे. मग तिथे बाकीचे क्लोरीन होतं, टूथ पावडर होती, सोप्स होते आणि बऱ्याच काय काय गोष्टी होत्या की ज्या आपल्याला वाटायच्या होत्या. आणि प्रत्येक गावाप्रमाणे त्या सगळे गाठोडे सगळे एकेका जागेवर मांडून ठेवलेले होते. आणि माझा ग्रुप नंबर 21 होता, त्याच्यामुळे तो 21 1 2 3 होईपर्यंत 21 होईपर्यंत दुपारचे 3 वाजले. आणि 3 वाजता आम्ही त्या ट्रकमध्ये बसून आम्ही त्या गावी गेलो. त्या गावाला गेल्यानंतर पाहिलं तर सगळी जण इतकी छान करून, सगळ्या बायका पुरुष मुलं छान करून बसलेले होते. इतके अशी वाट बघत होते अशी, आणि इतके छान उत्साहामध्ये होते ते दुपारी. इतके कोणीतरी त्यांना छानपैकी बसवल्यासारखे बसले होते, खूप छानपैकी बसले होते सगळे. आणि मग आम्ही वाटायला सुरुवात केली आणि वाटायला प्रत्येक जण एक एकटा येत होता, ते गाठोडं घेत होता आणि माझी बांगड्या वाटण्याची सेवा होती. ते गाठोडं घेऊन ते मग टिकल्या आणि बांगड्या आणि आम्ही त्यांना देताना, काही जण बॅगा घेऊन आले होते, काही तसेच आले होते आणि त्यांनी असं इतकं छान करून धरलं होतं आणि त्या पदरामध्ये सगळं त्या घेत होते ते. आणि ते घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझ्या डोळ्यात सारखं फक्त पाणी येत होतं की किती प्रेमाने त्याचा स्वीकार करतो परमेश्वर आपल्याला देतो आणि आपण किती प्रेमाने त्याचा स्वीकार होत होता. आणि आनंदाने, अगदी आनंदाने सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता. आणि असे आम्ही ते वाटत गेलो आणि वाटून झाल्यानंतर काही गोष्टी उरलेल्या होत्या, म्हणजे बांगड्या उरलेल्या होत्या, टिकल्या होत्या, काही कपडे होते, काही खेळणी होती. विशेषतः खेळणी वाटताना माझ्या लक्षात आलं की अरे
किती छोटी छोटी अशी खेळणी होती. बऱ्याच आपण जी टाकून दिलेली खेळणी आपण आपल्या मुलांना नको असलेली आपण तिकडे देतो, पण ती देताना त्या प्रत्येक मुलाला ते खेळणं घेताना इतका आनंद होत होता की तो आनंद बघताना आपल्याला वाटलं, अरे मला असं वाटलं की अरे आपण आणखी खेळणी आणायला पाहिजे होती. आणि हे सगळं होता होता जे उरलं होतं तर आम्ही बऱ्याच बायकांना बोलवत होतो की अरे या आणखी घेऊन जा, हे उरलंय घेऊन जा. तर त्या तिथे त्या म्हणाल नाही आम्हाला मिळालं आम्हाला आणखी. म्हणजे किती समाधानी वृत्ती त्यांच्यामध्ये. आपल्याला इतक्या गोष्टी असताना सुद्धा आपल्याला वाटतं माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, पण त्यांच्याकडे तर खरंच काही नाहीये आणि तरी सुद्धा एवढं समाधान त्यांच्याकडे कसं. ते बघताना मला असं वाटलं की बापूने आपल्याला मुद्दाम ते पाठवलंय की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं आनंद आणि समाधान घ्यायचं, की आहे त्याच्यामध्ये किती माणूस आनंदी आणि समाधानी राहू शकतो. त्यांच्या पायामध्ये चपला नव्हता, त्यांच्या अंगावर जवळजवळ सगळ्या बायकांच्या अंगावर हिरव्या रंगाच्या साड्या होत्या. त्या नक्कीच आपणच म्हणजे आईनेच दिलेल्या त्या साड्या होत्या आणि त्या इतक्या छान नटून थटून आल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा. आणि सगळी माती होती, ती मुलं त्या माती त्यांच्या अंगाला लागली होती. आणि ते बघून कुठेतरी वाईट वाटलं की अरे ह्या मुलांना काय असं ह्यांनी केलं की का ह्यांना या गोष्टी मिळू नये. कुठेतरी असं दुखावल्यासारखं झालं की अरे आपल्याला सगळं आणि ते सगळं बघून आम्ही आलो. म्हणजे त्या मुलांच्या पायात चप्पल नव्हती माझी आणि आमच्या पायाला ते थोडंसं लागत होतं. आम्हाला आमच्या पायात बूट होते, चप्पल होते, आणि तरी सुद्धा वी वर केअरफुल. पाय ठेवताना रे आपला पाय घसरणार नाही ना, आपला अमुक होणार नाही ना. पण ती मुलं इतकी आनंदात, काही त्यांच्या पायामध्ये काही नसताना पण त्या दगडांवरनं गरम पायाला थोडंसं गरम लागत होतं, पण काहीही नाही त्यांच्या चेहऱ्यावर, कसलं दुःख नाही, काही नाही, फक्त आनंदी आणि आनंदच होता त्या मुलांच्या चेहऱ्यावर, त्या बायकांच्या चेहऱ्यावर, त्या पुरुषांच्या चेहऱ्यावर. कोणीही इतकं व्यवस्थित सगळीजण येऊन घेत होते, काही गडबड नाही, काही गोंधळ नाही, काहीही नाही. आणि तिकडनं मग आम्ही परत आलो. परत आल्यानंतर मग असंच आम्ही फिरत होतो सगळ्या ठिकाणी. तर फिरताना लक्षात आलं, आम्ही मग अन्नपूर्णा प्रसादमच्या तिथे गेलो. तिथे बघितलं तर सगळ्या बायका त्या चपात्या करत होत्या आणि तिथे चूल पेटवलेली होती आणि त्या चुलीच्या इथे त्या सगळ्या चपात्या सकाळपासून त्या सकाळी मेथीचे थेपले होते ते भाजत होत्या. परत संध्याकाळी परत त्या चपात्या त्यांच्या चालू होत्या आणि त्या धगधगत्या त्या चुलीकडे त्या बसून गजर करत, गाणी म्हणत, आनंदाने, अगदी आनंदाने त्यांची सेवा सेवा आपल्या करत होत्या. आणि एकीलाही मी पाहिलेलं नाही की तिने काय घाम पुसलाय किंवा हा गरम होत आहे असं म्हणताना, काहीही नाही. अगदी आनंदाने आणि प्रेमाने ह्या सेवा चाललेल्या होत्या प्रत्येक, आणि गात ते पण अगदी खुशीने. दुसऱ्या ठिकाणी बायका कोबी चिरत होत्या, ते ग्लासाने चिरत होत्या. म्हटलं अरे आपल्याला हे असं जमेल का, असं किती छान करून करत होत्या सगळ्या त्या सेवा. त्याच्यामध्ये पण फक्त आनंद. मग काही ठिकाणी पुरुष अभंग म्हणत होते, काही ठिकाणी मुलं अभंग म्हणत होते. हे होताना संध्याकाळ झाली आणि तिकडे नंदाईसाठी अशी छान अशी कुटीर तयार केली होती त्या तिकडच्या गावकऱ्यांनी, आणि ती आम्ही जाऊन पाहिली. इतकी प्रेमाने इतकी छान करून केलेली होती ती. तिकडे काही लोक बसले होते, तर त्यांना आम्ही विचारलं की अरे तुम्ही कधीपासून बापूंकडे येत आहे. म्हणाले की आम्ही हे कॅम्प सुरू झाला तेव्हापासून आम्ही बापूंकडे आहोत. त्यांना विचारलं की तुमच्या जीवनामध्ये काय फरक पडला तुम्ही. तर म्हणाले आमच्याकडे नुसतं जीवनामध्ये संपूर्ण आम्ही बदलून गेलो. आम्ही पूर्वी दारू प्यायचो, आम्ही मारामारी करायचो, आमच्यामध्ये खूप हेवेदावे होते. आता म्हणे आमच्यामध्ये फक्त प्रेमच प्रेम आहे. आम्ही एकत्र येतो, आता आमच्याकडे कोणीही दारू पित नाही. आमच्या जीवनामध्ये किती फरक पडलाय. आणि त्यांनी इतके अभंग रचले होते बापूंवर, त्यांनी तर बापूंना पाहिलंच नाहीये, तरी पण बापूंवर एवढे अभंग होते, आईवर अभंग होते, दादांवरचे अभंग होते, आणि इतके प्रेमाने आनंदाने सगळं चाललं होतं. तिकडनं मग आम्ही आपला सत्संग सुरू झाला. आणि खरं आपण म्हणतो की मी भक्ती करतो, मी सेवा करतो. काय भक्ती आणि सेवा करतो. तिकडच्या छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा इतके छान अभंग रचले होते आणि इतके छान गात होते. त्यातल्या एका माणसाने तर
उपनिषदवर अभंग रचला होता आणि त्या ऐकताना आम्हाला आश्चर्य वाटलं, अरे आपलं तर अजून नीट वाचून पण झालेलं नाही आहे. म्हणजे एकदा वाचून झालेलं नाही. ह्या माणसाने तर नुसतं वाचून नाही, त्याचं चिंतन आणि मनन करून त्याच्यावरती अभंग रचला आणि इतका छान रचलेला होता, इतकं छान, सगळ्या गोष्टी इतक्या. म्हणजे खरा बापू जर पाहायचा तर त्या माणसांच्या, त्या तिकडच्या लोकांच्या नजरेमध्ये पाहावा बापू. बापूंना खरं त्यांनी ओळखले. आम्ही फक्त म्हणतो की आम्ही बापूंचे भक्त आहोत, आम्ही बापूंचे लेकरं आहोत, पण खरं बापूंवर प्रेम करणारे आणि त्यांची भक्ती आणि सेवा करणारे तिकडची माणसं. तिकडच्या आणखी एका बाईला विचारलं तर ती म्हणाली, अगं आमची 4 महिन्यापासून आमची ही सेवा सुरू आहे. गेले 4 महिने आम्ही हे सगळं करतोय. आमचं सगळ्या गोष्टी, आमचे संपूर्ण नातेवाईक वगैरे काही कुठल्याही कार्याला आम्ही जात नाही, कोणालाही आमच्या घरी बोलवत नाही आणि आम्हीही कुठे जात नाही, फक्त सेवा आणि सेवा. लोक साताऱ्याहून, निपाणीहून, सगळ्या ठिकाणून येऊन सेवा करत होते तिथे. आणि ती सेवा बघताना म्हणजे ही सेवा गेली 4 महिने सुरू आहे. बरं, नुसतं तेवढंच नाही, त्याच्यानंतर ते आवरणं पण आहे ना, त्या आवरायला आणखी किती वेळ. म्हणजे आणि तरी सुद्धा त्यांचे जवळजवळ 6 ते 7 महिने ती लोक ह्या कोल्हापूर कॅम्पसाठी ती सेवा करतात. म्हणजे आम्हाला बापूने जे नेलं होतं ते आम्हाला वाटलं की अरे आपल्याला तिथे जाऊन सेवा करायची, पण तिथे जाऊन लक्षात आलं की अरे ती लोक तर आपलीच सेवा करतात, आपण तर काहीच करत नाही आहोत. आणि कुठेतरी मला माझीच लाज वाटली की अरे आपण तर काहीच करत नाही आहोत. आणि रात्री आम्ही घरी गेलो, दुसऱ्या दिवशी परत सकाळी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी येताना आम्ही अजून पोचलोच नाही तर तिथे आम्हाला ती सगळी मुलं येताना दिसली. इतकी छान रांगेमधनं येत होती, छान युनिफॉर्म घातले होते, इतकी प्रेमाने आनंदाने एकमेकांचा हात धरून येत होते. आणि बऱ्याच मुलांच्या पायात चपला नव्हत्या. आणि मला सारखं फक्त वाटत होतं की अरे या मुलांच्या पायात चपला नाही, ह्यांच्या पायांना दगड लागत असतील. आम्हाला चालताना चप्पल घालून आम्हाला दगड लागत होते. आम्ही टेचकाळात चालत होतो, जपून आपला पाय ठेवत होतो. पण ही मुलं इतकी सहजतेने चालत होती, त्यांना कुठे काही त्या पायांना टोचतंय असं सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर काहीही आपल्याला लागतंय, खुपतंय असं चेहऱ्यावर अजिबात जाणवत नव्हतं. ते बघताना फक्त मला असं वाटलं की अरे त्यांना लागत असेल, पण त्यांना तर काही त्यांच्या चेहऱ्यावर दिसतच नव्हतं. ते इतक्या आनंदाने येत होते सगळे आणि अगदी केवढा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर. आणि तिकडनं मग माझी जिथे सेवा होती तिथे गेली. रजिस्ट्रेशनला माझी सेवा होती तिथे मी गेले. बसूनच सेवा करायची सेवा होती. बापू किती काळजी घेतो. आणि तिथे जाऊन मी जेव्हा त्या लोकांना पाहिलं तर बरीचशी जण चष्म्यासाठी आले होते, त्यांना चष्मा पाहिजे, म्हणजे चष्म्यासाठी आले होते ते. आणि काही जणांना औषधं हवी होती तर ते सांगत होते आम्हाला असं होतं, मला तसं होतं, पण पूर्वी मला अमुक होत होतं, आता मला कितीतरी बरं वाटतंय. आणि बोलताना बरीच जण म्हणाले की पूर्वी ह्यांची हेमोग्लोबिन लेवल 3 आणि 4 होती, आता ती 11+ झालेली आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये किती सुधारणा झालेली आहे. ती माणसं केवढी छान अशी त्या मानाने हेल्दी दिसत होती. माझी मुलगी 4-5 वर्षापूर्वी जेव्हा गेली होती तर ती म्हणाली होती की यू कॅन सी द डिफरन्स. म्हणजे त्यांच्याकडे बघताना जाणवतं की आपलं कॅम्प सुरू झाल्यापासून त्यांच्यामधला बदल जाणवतो. म्हणजे तिने जे मला सांगितलं होतं आणि आत्ताचं जे मी पाहिलेलं तर केवढा बदल त्यांच्यामध्ये, त्यांच्या हेल्थमध्ये, त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये. आणि एवढा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये. एवढे प्रॉब्लेम्स आहेत पण तरी सुद्धा त्यांना कुठलाही प्रॉब्लेम असेल असं मला त्यांच्याकडे बघून अजिबात जाणवलं नाही. फक्त आनंद आणि आनंद, बस. त्या तिथे फक्त आनंद होता आणि काहीही नव्हतं. आणि इतकं ते बघून फक्त मला असं वाटलं की अरे आपल्याकडे तर सगळं आहे आणि तरी सुद्धा आपण स्ट्रेसमध्ये असतो. ह्यांच्याकडे तर काहीच नाही. मग ह्यांच्यामध्ये किती इन्सिक्युरिटी असायला पाहिजे. आपल्याकडे एवढं असून पण इतके इन्सिक्युअर आहोत. आणि नाही, त्यांच्याकडे बघून मी ही गोष्ट एक शिकले की नाही, आपल्याला जे आहे ते सगळं आनंदाने स्वीकारून आनंदात राहायचं. कसं आनंदात राहायचं? आनंद द्यायचा आणि घ्यायचा. आणि भक्ती आणि सेवा कशी करायची हे त्यांच्याकडनं शिकायला हवं. हरी.